तर नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली। 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्याच्या वाघोलीमध्ये पार पडली। या स्पर्धेमध्ये गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड जेतेपदाच्या लढतीसाठी आमने-सामने आले होते। या लढतीमध्ये सदगीरनं महेंद्र गायकवाडला पराभूत करून दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। याआधी 2019 मध्ये हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला होता। हर्षवर्धन हा अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्या। पुण्यातल्या काका पवारांच्या तालमीत तो सराव करतो। दरम्यान दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर हर्षवर्धननं मॅटवरच्या कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे। राहुलजी सातव, भारत शेठ सातव, आदरणीय पैलवान विनोद सातव, पैलवान मेघराज भाऊ कटके, हलगी सम्राट। तर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीरनं काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत आहे। हर्षवर्धन, काय सांगायचंय, आज हा मोठा दिवस आहे तुझ्यासाठी? खरं तर मी 2019-20 ला महाराष्ट्र केसरी झालो होतो। माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण मी अशा परिस्थितीतून आलोय। मला एक सरकारकडून गरज होती शासकीय नोकरीची, ती नोकरी शासनाने मला दिली नाही। मला दुःख होतं की मला संपल्यामध्ये जमा केलं होतं, पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं काही लोकांनी। मी आज काका पवारांच्या तालमीसाठी मी इंतिनी करून दाखवला आणि आज खुशीमध्ये मी आज माझ्या मॅचच्या कुस्तीची रिटायरमेंट घेतली। आणि यानंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये एक ब्रेक घेऊया।